अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत घमासान सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकीकडे अर्थ खातं पुन्हा आपल्याकडे घ्यावं यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने चांगलाच जोर लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थ खातं राष्ट्रवादीकडे गेल्यास निधी वाटपामध्ये भेदभाव होईल अशी भावना शिवसेनेमध्ये आहे। त्यामुळे अर्थ खात्याचा विषय शिंदे शहांच्या कानावर टाकणार असल्याची माहिती आहे। अर्थ खात्यावरून महायुतीत अंतर्गत घमासान सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थ खातं मिळावं यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता शिंदेंच्या शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। मंगळवारी रात्री वर्षावर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांची बैठक झाली। तासभर झालेल्या या बैठकीमध्ये अर्थ खात्याच्या मुद्द्यावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे, त्यातच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे संकेत दिले। त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या शक्यता वाढल्या। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत आल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं दिलं जाण्याची दाट शक्यता आहे, पण अर्थ खातं कोणत्याही राष्ट्रवादीकडे जाऊ नये अशी शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाकडेही तशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे देण्यास विरोध आहे असं खासगीत बोललं जात आहे। दादांची राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी दोघांपैकी कुणालाही अर्थ खातं गेल्यास निधी वाटपात दुय्यम स्थान मिळेल अशी भीती शिंदेंच्या शिवसेनेला आहे। महाविकास आघाडीमध्ये असतानाही निधी वाटपावरून शिवसेना राष्ट्रवादीशी वाद झाला होता, त्यामुळे अर्थ खातं भाजपकडेच राहावं अशी शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। तर दिल्लीमध्ये चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय आणि अर्थ खात्यावर दावाही सांगितलाय। मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत। अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे, त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। भाजप काही सोडेल असं मला वाटत नाही। भाजपला कळलंय अजितदादा असताना त्यांच्याकडे कुठेतरी ताकद होती आणि त्या ताकदीचा उपयोग करून त्यांनी फायनान्स मिनिस्ट्री स्वतःकडे ठेवली होती आणि त्यामुळे कुठेतरी आमदारांना निधी मिळत होता आणि भाजपली तोच जे काही पद आहे ते जे काही डिपार्टमेंट आहे ते स्वतःकडनं अजितदादांच्या पक्षाकडनं काढून घेतलेलं आहे। भाजप काही परत दिलं असं मला वाटत नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता मामा भरडेंनीही मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खात्याची मागणी केल्याचं सांगितलंय, पण पंकजा मुंडेंनीही फडणवीस अर्थ खातं चांगल्या पद्धतीने सांभाळत असल्याचं म्हटलंय। दादांनी जे अर्थ खातं चालवलेलं आहे अधिवेशनापुरतं भाजपकडे असणार किंवा मुख्यमंत्र्यांकडे असणार अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ते अर्थ खातं तुम्हाला मिळालं नाही। अद्यापपर्यंत मिळाली नाही गोष्ट खरी। आता आम्ही मागणी तर केली, बघू भविष्यामध्ये काय होतंय, येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय, कधीपर्यंत मिळेल काही तसं आता मागणी तर आम्ही केलेली आहे। सर्वात महत्वाचा दिलासा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते अर्थ खातं सुद्धा चांगला सांभाळत आहेत। मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करते आणि एक शेतकरी म्हणून देखील मी त्यांचे आभार मानते की त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हा निर्णय आत्ताच्या वातावरणीय बदलामुळे झालेल्या परिस्थितीसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे। तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, तुम्हाला पाहिजे सरकार समाजासाठी सामान्य माणसासाठी काम करावं, ते महत्वाचं आहे। ते आम्ही बघून घेऊ महायुतीमध्ये काय कोणतं खातं कोणाला द्यायचं, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये डिस्प्यूट नाही, अत्यंत आनंदाने चांगलं। या सर्व घडामोडी पाहता महायुतीमध्ये नव्यानं संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे।